नाशिकमध्ये राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांचे एकत्रित बॅनर लागलेले आहेत। उद्या होणाऱ्या दसरा मेळाव्याच्या पार्श्वभूमीवर हे बॅनर लावण्यात आलेले आहेत। नाशिकमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेकडून ही बॅनरबाजी करण्यात आलेली आहे। त्यामुळे ठाकरे बंधू मेळाव्यामध्ये एकत्र दिसणार का असा प्रश्न उपस्थित होतोय, कारण नाशिकमध्ये राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंचे एकत्रित बॅनर झळकलेले आहेत। उद्याच्या दसरा मेळाव्याच्या पार्श्वभूमीवर नाशिकमध्ये बॅनरबाजी करण्यात आली आहे। यावेळी लावण्यात आलेल्या बॅनरवर ठाकरे बंधूंचे फोटो झळकलेले आहेत आणि त्यामुळे उद्याच्या मेळाव्यात ठाकरे बंधू एकत्र येणार का याकडे राज्याचं लक्ष लागलंय। उद्या होणाऱ्या दसरा मेळाव्यापूर्वी नाशिकमध्ये काही होर्डिंग झळकत आहे आणि या होर्डिंगवरती एक फोटो लावण्यात आलेला आहे। हा फोटो सध्या नाशिकमध्ये चर्चेचा विषय ठरतोय। माझ्या मागच्या बाजूला नाशिकच्या जुन्या नाशिक परिसरामध्ये काही महिला पदाधिकाऱ्यांनी शिवसेनेचा हा होर्डिंग लावलेला आहे आणि ज्या होर्डिंगवरती संपूर्ण ठाकरे कुटुंबाचा एक फोटो लावण्यात आलेला आहे आणि त्यामध्ये दसरा मेळावा आणि त्या दसरा मेळाव्याचं ठिकाण जे आहे ते टाकण्यात आलेलं आहे आणि त्यावरती राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांचा सपत्नीक फोटो जो आहे तो त्या ठिकाणी लावण्यात आलेला आहे। हे जे फोटोमध्ये दिसणारं चित्र आहे हे चित्र उद्या होणाऱ्या दसरा मेळाव्याच्या व्यासपीठावर असेल का किंवा अशा स्वरूपाचं चित्र असावं अशी अपेक्षा या सगळ्या शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांना आहे। ज्या पद्धतीनं वरती नेत्यांची मनं जुळत आहेत त्या पद्धतीनं आता स्थानिक पातळीवर देखील सामान्य कार्यकर्त्यांचे मनं जुळताना आपल्याला पाहायला मिळत आहे आणि त्याचाच एक भाग म्हणून नाशिकमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेच्या काही महिला पदाधिकाऱ्यांनी अशा स्वरूपाचा एक फलक जो आहे तो दसरा मेळाव्यापूर्वी नाशिकमध्ये लावलेला आहे आणि त्या फलकावरती राज ठाकरे, उद्धव ठाकरे आणि त्यांचं सगळं कुटुंब जे आहे ते एकत्रितरित्या उभं आहे आणि हेच चित्र त्यांना उद्याच्या दसरा मेळाव्यामध्ये अपेक्षित आहे आणि म्हणून त्यांनी अशा स्वरूपाचे होर्डिंग लावलेले आहे। त्यामुळे आज दिसणारं या फलकावरचं चित्र उद्या प्रत्यक्षात दिसेल का हा प्रश्न या निमित्ताने उपस्थित केला जाऊ लागला आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट हेमंत बागुलसह लक्ष्मण घाटोळ, न्यूज 18 लोकमत, नाशिक। शिंदेंच्या शिवसेनेनं देखील नवा टीजर जारी केलाय आणि यामध्ये हिंदुत्वाचं देणं, भगव्याचं लेणं, चला लुटायला शिवसेनेच्या दसरा मेळाव्याचं सोनं अशी वाक्य असणार आहेत। दसरा मेळावा म्हणजे शिवसेनेचा अंगार, हिंदुत्वाचा हुंकार, स्वाभिमानी भगव वादळ, वाघाची भगवी टरकाळी, मराठमोळी आरोळी। चला जगाला दाखवून देऊया या महाराष्ट्रात ब्रँड फक्त एकच, बाळासाहेबांचा कट्टर शिवसैनिकच। जिथे बाळासाहेबांचे विचार तेच आमच्यासाठी शिवतीर्थ आहे। महाराष्ट्राचा रंग भगवा होता, आहे आणि कायम भगवाच राहणार। राज्यात होऊ घातलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत महायुती आणि महाविकास आघाडीतील सर्वच प्रमुख पक्षांनी एकला चलोरेचा नारा देत स्वबळावर लढण्याची जोरदार तयारी सुरू केली आणि त्यामुळे लोकसभा विधानसभेत एकत्र निवडणूक लढवणाऱ्या मित्र पक्षांनी एकमेकांसमोर शड्डू ठोकून उभे राहणार असून मुंबईसारखे 1-2 अपवाद वगळता राज्यात सगळीकडेच दोस्तीतली कुस्ती अटळ असल्याचं चित्र पाहायला मिळतंय। महायुती म्हणून भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी जरी सत्तेत एकत्र असले तरीही स्थानिक पातळीवरील सत्ता समीकरणं पाहता प्रत्येकानं आपापली ताकद आजमावण्यासाठी कंबर कसली आहे। यामध्ये सर्वाधिक आमदार संख्या असणाऱ्या भाजप आणि 3 नंबरवर असणाऱ्या राष्ट्रवादीनं आघाडी घेतल्याचं पाहायला मिळतंय।